साहेब. अहो काम होतं जरा तुमच्या थांबून जरा. अरे काय म्हणतो रे? अरे काय म्हणतो बाबू? काय बाबा तू आता काय काय दिसतच नाही कुठं इतक्या दिवसा. सरपंच साहेब मग मामा तुमच्याकडेच पाठवलं ना बाबा. ते उद्या जायचं आणि पोरगी पाहायला आपल्याला ते केसा पुरलं म्हणून आलतो तुम्हाला सांगायला निरोप. खरं उद्याच का लगे लयच आवडला बाबा लग्नाला तर. अरे माया मगच कामं धंदे पाहा लागतात, बंद गाव सांभाळायला लागतं मध्ये हऱ्या. आणि तो उठलं सुटलं की काही चालतंय बा. हा बर 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 सांगतो तुला थांब जरसं. अहो बाय सरपंच साहेब आता असं झालं बा. आता कसे यंदा मग योग जुळून आलेत. मागच्या वर्षीपासून सोयरी ठकेले मायामध्ये. पहा ना आता जमलं कस तरी पोरगी सापडली तर तुम्ही पाहिजे बघ तिथं. चला ना तेवढं करून द्या ना मायावलं काम लगे. बर 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 उद्या जायचं का मग? जाऊ बाबा. आता मग आता काय आता तो जमूच राहिलं तर मग आता जाणंच आहे. सरपंचाचं काम काय आहे? गावचा कोणी नागरिक असो कोणी असो याचं काम नेटनेटकं करावं लागतं बाबा आम्हाला. बरं बरं जाऊ. किती वाजता जावं लागतं? मी काय म्हणतो चला बरं घरी तेवढं मामाला विचारून घरी त्याची मामा पलीकडून. चला बरं चला लवकर लगे. बरं 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 चला चला. नक्की नक्की आहे ना तिथंच ते उभे. अहो बरं माया मागले काम आहे मग. रामराम हो पिराजी दादा. अहो का हो, काय हार्याचं काय उभं आणलं? कवाचा बेजार करू राहिला मला. चला चला उद्या सोयरी गेलं जायचं म्हणतो बघ केसापूरले. राम 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 राम. अहो खरं आहे ना. किती दिवस भाव त्याचं. आता मागच्या वर्षी मी लग्न मोडलं होतं बाबा त्याचं. आणि आता इथून तिथून आली ते केसापूरची पोरगी. हां तर मग म्हणलं आता चला बापा आले त्या हिसाबीनं. आता ते आहे ना सांगितलं फोन लावायचा. मी हा काय फोन लावला नाही बाबा. आता म्हणलं सरपंच आले की लावू फोन. अहो पिराजी दादा खरं येते पण ते आता केसापूरचे कोण येते त्याचं नाव गाव काय तर माहीत पाहिजेत ना. तुम्हाला माहीत असेल ना. अहो तुमच्या ओळखीचे नाही का सरपंच साहेब ते गुलाजी. अहो बाबा होते बाबा. इकडं तिकडे हिंडतच असतात. कोणी मेलं काही मेलं सोडवायला मातीला हजरच राहतात ना बाबा. हां भाषणं करायला तुम्ही तसे भाषण करता सावडाच्या दिवशी तसं ते भाषण करतात. आणि तुम्ही ओळखत नाही का ते? हो तो का गुलाजी? अरे ते गुलाजीची पोरगी आहे का नोंदकाजीची आहे ते माहीत पाहिजे आपल्याला. मग मी फोन लावतो ना. माझा नंबर आहे द्यायचा. मी लावतो द्यायला फोन. थांब जरा. अरे खरे नोंदकाजी. अरे ते काय लोकांचा फोन घेऊन आला होता का नाही? पोरीले पाहायला येणार होते. काही फोन नाही आला काय नाही आला. त्याला सांगितलं होतं बा फोन करा म्हणून. पण त्याने काही फोन काही केला नाही गड्या. काय सांगा बाबा. आता काय फोन केला ते आहे ना. कधी करतात काय करतात. पण आता आजचा आहे बा ते द्यायचा आता फोनचा यावा. कधी फोन करतात आजच्या दिवसात पण फोन करतील ते. असं मला सांगितलं होतं. पोरगं बिन लय उताळेल ना ते. म्हणून ते फोन करतील म्हणजे करतीलच. सरपंच साहेब पहा बरं एकदा फोन लावून. बरं बाबा तुमच्या फोन उचलला की चला तर चांगलं होईल. बरं 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 पिराज दादा लावून पाहिजे मग फोन. थांबा थांबा. हॅलो हॅलो. अहो फोन तर उचलायचा बाबा लवकर. कोण बोलतं? हां हॅलो. अहो कोण बोलतो? मी नोंदकाजी बोलतो केसापूरहून. आपण कोण बोलता? हॅलो. अहो मी सरपंच बोलतो पिंपळगाव लेंडीहून. अहो ते तुम्ही आले होते ना पोरगं पाहायला. हां आता मग ते या ना सांगितलं होतं फोन लावायचा. मग लावला बा तुम्हाला फोन. कसं काय चाललं? असं का? बरं झालं बाबा. तुमच्याच फोनची वाट पाहणं सुरू आहे बाबा. आणि तुमचाच विषय सुरू होता बाबा. आमचं बुढं तर ऐकतच नव्हतं की का रे द्यायचा फोन आला का काय आला. तीच चर्चा चालू होती बाबा सरपंच साहेब. आणि बरं झालं. कधी येता आता काय ते सांगा बा आता. मग पाहत आहे
सरपंच काय बोलून राहिला का नु साऱ्या देवाचं लयच बाबा सौरिकेच्या मागा लागला जसं काय यायलाच गरज पडली काय का नु सगळी हारेच्या लग्नाची. हां येतो आम्ही हो उद्या याचं ठरलं बा आता. हां अरे नुनकाजी कुठे आहे? अरे देणं बा तो आहे बापाजवळ. अरे लय तिची भेट नाही गाड्या. ते तुकाराम मेला होता त्या भाषणात होतो आम्ही दोघं जणं. मस्त भाषण केलं होतं गाड्या त्यानं बिनं मी हा बिन. अजून लोक नाव काढतात बापा. दे तुझ्या बापाकडे फोन बोलू दे जर सर. अहो सरपंच साहेब म्हाताऱ्याला ऐकू येत नाही बा काही. मलाच सांगा बाबा काय तर म्हाताऱ्या तुमचं लय डोकं खाईल. काय येईन कोण येईन कसं काय आहे मलाच सांगा बाबा. आणि मग मी सांगतो म्हाताऱ्याला बरोबर लय मोठ्यानं आरडा लागतं. पोराच्या मामाकडे द्या ना मग फोन. काय म्हणतात काय नाही बाबा आता. मग त्याचं बी कळतं काय येतं. अहो तसं काय नाही बाबा ते त्याच्याकडे काय द्यायचं काम नाही. फोन आता मग सरपंच आहे मायावर सोपून दिलं ते ना बंद. आणि आता मलाच करणं येईन ते. कारण की आता त्याच्या बापा तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो. त्याला न्या लागतं मला रोज. आणि मग ते लागेल माया मागे बापूर ते. आणि मीच बोलणार त्याला काहीच बोलू नका तुम्ही. मीच उद्या सोयरिकेत आली की मीच मोठा आहे बापा आता या सोयरिकीत. बरं उद्या येता का मग? या मग उद्या बाबा चांगली गोष्ट झाली. आम्ही घरीच राहतो बाबा बंद जण. बरं या ठेवू का फोन मग? हां ठेवतो मग. हा ठेवा काही चिंता नका करू. उद्या येतो आम्ही बाबा. जमवलं माय सरपंचानं. लय जबरदस्त काम केलं गड्या सरपंचानं. जमवते का माझ्यावर सोडी घेता जमवते गड्या आता. काय सरपंच काय बोलले ते लोक काय काही मन आहे का नाही बाबा? बरं झालं बाबा तुमचं काय येतं. अहो पिराती दादा एवढं काय सरपंच आहे मायावर सोपून दिलं ते ना बंद. आणि आता मलाच करणं येईन ते. कारण की आता त्याच्या बापा तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो. त्याला न्या लागतं मला रोज. आणि मग ते लागेल माया मागे बापूर ते. आणि मीच बोलणार त्याला काहीच बोलू नका तुम्ही. मीच उद्या सोयरिकेत आली की मीच मोठा आहे बापा आता या सोयरिकीत. बरं उद्या येता का मग? या मग उद्या बाबा चांगली गोष्ट झाली. आम्ही घरीच राहतो बाबा बंद जण. बरं या ठेवू का फोन मग? हां ठेवतो मग. हा ठेवा काही चिंता नका करू. उद्या येतो आम्ही बाबा. जमवलं माय सरपंचानं. लय जबरदस्त काम केलं गड्या सरपंचानं. जमवते का माझ्यावर सोडी घेता जमवते गड्या आता. काय सरपंच काय बोलले ते लोक काय काही मन आहे का नाही बाबा? बरं झालं बाबा तुमचं काय येतं. अहो पिराती दादा एवढं काय बरोबर जाऊ उद्या सकाळीच आठवू बाबा. आता आहे सरपंच जमवली वाटते सोयरी. थांबा तुम्ही अजून सोयरी झाली नाही. आता पहा मी काय करतो तो. या तर चला मी येतोच ना सोयरी तुमच्या संग. मग काय तू कशी आहे रे सोयरी होती तर. थांबा तुम्ही जरा. का हो जमलं का हो सरपंच ते? लयच कामं तातडी नाही बाबा तुमची तर. सगळे कामं लवकरच येत होते डायरेक्ट लगे. हां जमवता बा पोराचं लग्न तुम्ही यंदा आता. अहो मी असल्यावर काय ताण आहे. फक्त तयारी करा आता. तिकून सोयरीकच पक्की करून येऊ. चला बरं करा तयारी करा बाबा. उद्या जायची पटकन. चला आता आठवा. नमस्कार मंडळी. टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मग सोयरीक होणार आहे उद्या. तर तुम्ही पण या सगळेजण माझ्या सोयरीकीला. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि टीचर धमाल कॉमेडी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्हाला नवीन व्हिडिओ याच्यावर पाहायला मिळतील. आणि कोणत्या गावातून कमेंट करता हे नक्की कळवा. धन्यवाद.